ही कथा तुझी आहे, तुझ्या श्वासाची, तुझ्या रात्रभर दाबून ठेवलेल्या अश्रूंची, तुझ्या मनातल्या शांत वादळांची, तुझ्या जगण्याच्या लढाईची आणि तुझ्या प्रत्येक हळूच पुसलेल्या स्वप्नांची. तुझं आयुष्य केव्हा तुझ्या हातून निसटलं ते तुला कधी कळलंच नाही. कधी कुणाच्या अपेक्षा पूर्ण करताना, कधी स्वतःला दुसऱ्याच्या आनंदासाठी झोकून देताना, कधी मी ठीक आहे हा खोटा हसरा मुखवटा लावताना. रोज तू डोळे उघडतेस घर जागं करण्यासाठी आणि रात्री तू सगळ्यात शेवटी झोपतेस, सगळ्यांना झोपवून. तुझं थकलेलं शरीर आणि तुझ्या मनाच्या खोल कपाटात दडून गेलेली तुझी स्वप्न ती तुझ्याकडे अवखळ मुलासारखी बघतात. आम्हालाही जगू दे ना, आमच्यासाठीही जरा वेळ दे ना. पण तू मात्र स्वतःलाच गप्प करतेस. नंतर बघू, आता वेळ नाही. पण ऐक सखी, वेळ कधीच नसतो, तो शोधावा लागतो, तो स्वतःसाठी काढावा लागतो. कारण तू फक्त एखाद्या घराची आधारस्तंभ नाही, तू एखाद्या कुटुंबाची सावली नाही, तू एखाद्या नात्याची व्याख्या नाही. तू त्याहूनही खूप मोठी आहेस, खोल आहेस, विशाल आहेस. तुझ्यामध्ये एक जग आहे, शांत, सुंदर, कधी दुखावलेलं, कधी तुटलेलं, पण पुन्हा उभं राहायला तयार असलेलं. तुझ्या डोळ्यात अशी चमक आहे जी अगदी अंधाराचंही रूपांतर प्रकाशात करू शकते. पण ही चमक तू स्वतःच मिटवलीस, कारण तुला शिकवलं गेलं की तू देण्यासाठी आहेस, घेण्यासाठी नाही. तुला शिकवलं गेलं तुझं सुख दुसऱ्यांच्या सुखात आहे. पण कधी विचार केलास का तुझं स्वतःचं सुख कुठे गेलं? कधी तपासलं का तू तुझ्या मनात अजून किती अपूर्णता दडली आहे ते? तू रोज तुझ्या मुलांसाठी सर्व काही करतेस, तुझ्या घरासाठी करतेस, तुझ्या लोकांसाठी करतेस, पण तुझ्या स्वतःसाठी करतेस का? तिथे तू रिकामी आहेस. तुझ्या मनाचा एक भाग अनेक वर्षापासून कोरडा पडला आहे, जिथे तू स्वतःला ठेवायचं विसरली आहेस. आणि म्हणूनच तुला सांगावंसं वाटतंय, स्वावलंबन म्हणजे जगापासून दुरावणे नव्हे. स्वावलंबन म्हणजे स्वतःकडे परतणे, स्वतःला शोधणे, स्वतःला परवानगी देणे, स्वतःला ओळखणे, स्वतःसाठी उभं राहणे आणि स्वतःवर प्रेम करणे. तुझ्या आतली स्त्री शांत नाही, ती फक्त गप्प बसली आहे. तिला आवाज द्यायची गरज आहे, असा आवाज जो म्हणेल की मी पण काहीतरी करू शकते, मला पण काहीतरी बनायचं आहे. तुझ्याकडून सगळे घेतात, तुझा वेळ, तुझं लक्ष, तुझं प्रेम, तुझी ऊर्जा, तुझं अस्तित्व. पण तुला स्वतःला काय देता येतं? एक तास, एक विचार, एक स्वप्न. तुझ्या मनात साठलेल्या इच्छा अजूनही जिवंत आहेत, त्या अजूनही कुठेतरी तुला हाक मारतात. तू आई आहेस, तू पत्नी आहेस, तू मुलगी आहेस, तू बहीण आहेस, तू सून आहेस. पण यापेक्षा आधी तू आहेस, जी जन्माला आली होती जग बघायला, स्वतःला घडवायला, स्वतःचं नाव कमवायला, स्वतःची ओळख बनवायला. ते स्वप्न तू अजूनही तुझ्या आत साठवून ठेवलंय आणि ते स्वप्न तुझ्या डोळ्यात अजूनही चमकतंय एवढ्या वर्षानंतरही. ते स्वप्न तुझ्या आतला प्रकाश आहे आणि स्वावलंबन म्हणजे त्या प्रकाशापर्यंत परत जाणं. जग तुला सांगेल हे तुझं काम नाही, हे तुला जमणार नाही, हे करून तू काय साधणार. पण तुला त्यांचं नाही ऐकायचं, कारण त्या लोकांना तुझी किंमत कळत नाही. त्यांना कळत नाही की तू किती ताकदवान आहेस, त्यांना कळत नाही तू किती काही सहन केलं आहेस, त्यांना कळत नाही तू किती वेळा स्वतःला पुन्हा उभं केलं आहेस. त्यांना तुझ्या आतली जिद्द दिसत नाही. पण मी जाणते की तू किती शक्तिशाली आहेस. तुझ्या अंगात केवळ शरीराची नव्हे तर मनाची ताकद आहे, ती ताकद जी तुटूनही पुन्हा उभी राहते. कमजोर असणं हा गुन्हा नाही, ती एक खूण आहे की तू खरंच जिवंत आहेस. तू अनुभव घेतलास, तू तुटलीस, तू शिकलीस. खरं सामर्थ्य म्हणजे तुटल्यानंतरही स्वतःला पुन्हा गोळा करणं, आणि ते तू कितीतरी वेळा केलं आहेस हे तुला स्वतःला देखील माहित नाही. पण आता वेळ आली आहे की ते सामर्थ्य इतरांसाठी नाही, तुझ्यासाठी वापरायचं. स्वावलंबन म्हणजे निर्णय घेण्याची ताकद. तू चुका करशील पण त्या तुझ्या असतील, अडखळशील पण तू पुढे जाशील आणि तू उभी राहशील. कारण तुझ्या आत एक अशी शक्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकते. आणि जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतेस ना, तेव्हा तुझा एक एक श्वास ताकदीने भरतो, तुझा एक एक पाऊल आत्मविश्वासाने भरतो. तुझ्या डोळ्यात एक नवीन ओझ निर्माण होते. तू स्वतःसाठी जगायला लागतेस आणि जग तुला ओळखायला लागतं. आदर तुला इतरांकडून मिळत नाही, तो तू स्वतःला देतेस. पण आदर तेव्हाच मिळतो जेव्हा तू स्वतःला महत्त्व देतेस, जेव्हा तू म्हणतेस मीही महत्त्वाची आहे,
माझंही आयुष्य आहे, माझी स्वप्न देखील खरी आहेत. तू ज्या दिवशी स्वतःचा हात धरशील, ज्या दिवशी तू स्वतःच्या बाजूने उभी राहशील, ज्या दिवशी तू स्वतःला माफ करशील, ज्या दिवशी तू स्वतःला परवानगी देशील, त्या दिवशी तू फक्त बदलणार नाहीस, पुन्हा जन्मशील. कारण स्त्री जेव्हा स्वतःला ओळखते तेव्हा तिच्या आतलं संपूर्ण विश्व जागं होतं. आज स्वतःला जागं कर. तू जशी इतरांना प्रेम देतेस ना, तशी थोडीशी स्वतःलाही दे. तुझे स्वप्न तुला म्हणतील आम्हाला जिवंत केल्याबद्दल धन्यवाद, आणि तुझं भविष्य तुला म्हणेल तू वेळेआधी आलीस, तू सक्षम आहेस, तू पुरेशी आहेस, तू मूल्यवान आहेस, तू तुझं आयुष्य बदलू शकतेस आणि तू ते बदलणार हळूहळू पण नक्कीच. कारण तुझ्यामध्ये एक अशी आग आहे जी शांत दिसते पण कधीच विझत नाही. तू जशी प्रत्येक सकाळी आपल्या कुटुंबासाठी सूर्य उगवतेस, तशीच तू एक दिवस स्वतःसाठीही उगवली पाहिजेस. तुझ्या आयुष्यात किती वेळा असं झालंय की तू कुणासाठीही डोळ्यातलं पाणी लपवलंस, तुझं दुःख स्वतःकडे घेतलंस, तुझ्या हृदयाचे तुकडे जुळवून पुन्हा हसलीस, कारण तुला कुणाला दाखवायचं नव्हतं की तू कमकुवत आहेस. पण कमकुवत होण्यात काय लाज? कमकुवत होणं म्हणजे अपयश नव्हे, ते तर मनुष्यत्व आहे, ते खरं जगणं आहे. तुझी ताकद तुझ्या हसण्यात नाही, ती तुझ्या तुटल्यानंतर तू पुन्हा उभी राहिलीस यामध्ये आहे. किती वेळा तू रात्री उशिरा स्वतःसाठी रडली आहेस, पण सकाळ होताच तीच तू पुन्हा सर्वांच्या गरजा पूर्ण करत उभी राहतेस. आणि तुला स्वतःला कधी आश्चर्य वाटतं का की माझ्या आत इतकं बळ येतं तरी कुठून? ते बळ कोण देतं तुला? जग नाही, लोक नाही, परिस्थिती नाही, ते बळ तुझ्यातच आहे, तुझ्या आत्म्यात, तुझ्या जिद्दीमध्ये. आणि हेच बळ तुला पुन्हा जन्म देतं, पुन्हा उभं करतं. पण त्या बळावर आता फक्त जगू नकोस, त्याचा वापर स्वतःसाठी कर. तुझ्या आयुष्याचा सुकाणू वर्षानुवर्षे दुसऱ्याच्या हातात होता. पालक, पती, समाज, अपेक्षा, आता तो परत तुझ्या हातात घेण्याची वेळ आली आहे. तुझं आयुष्य म्हणजे वाहून जाणारा पाऊस नव्हे, तुझं आयुष्य म्हणजे दिशा बदलणारी नदी आहे, जी स्वतःचा मार्ग स्वतः ठरवते. तू किती वेळा विचार करतेस मला काहीतरी करायचं आहे, पण उशीर झाला का? नाही, उशीर कधीच होत नाही. तू आज ज्या वयात आहेस, ज्या टप्प्यावर आहेस, तेच तुझ्यासाठी योग्य आहे. कारण प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते, प्रत्येक स्वप्न योग्य वेळीच हाक मारतं, प्रत्येक स्त्री आपल्या योग्य वेळीच जागी होते. आणि कदाचित हा तुझा वेळ आहे. तुझ्या मनाची दारं आज उघडत आहेत, आणखी कुणासाठी नव्हे तर तुझ्यासाठी. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या काय आहे माहितीये? ती परिस्थिती नाही, ती लोक नाहीत, ती अडथळे नाहीत, ती तुझी स्वतःवरची शंका आहे. तुला वाटतं मी करू शकते का? माझ्यात तेवढं बळ आहे का? माझ्यासाठी कोणी उभं राहणार नाही तर मी कशी करू शकेल? पण तू विसरतेस, तुझ्या आयुष्यात सर्वात आधी तूच तुझ्यासाठी उभं राहायला हवं होतं. तू स्वतःवर विश्वास ठेवायला हवा होता. लोक तुला तोडतील, लोक पाठ फिरवतील, लोक शंका घेतील, पण तुझे पाय कधीच पाठीमागे जाणार नाहीत. तुझ्या मार्गावर, तुझ्या धडपडीवर, तुझ्या ताकदीवर ते चालतील. आणि तू म्हणतेस ना मी कमजोर आहे, तर नाही, तू कमजोर नाहीस, तू फक्त थकली आहेस. थकवा म्हणजे कमजोरी नाही, तुला विश्रांतीची गरज आहे. आणि स्वावलंबन हा थकव्याचा उपाय आहे. कारण जेव्हा तू स्वतःसाठी काही करतेस तेव्हा तुझ्या आतलं ओझं हलकं होतं. तुला वाटतं तू उशिरा सुरुवात करत आहेस, पण वास्तवात तू फार आधीच सुरू करायला तयार होतीस. फक्त तुला परवानगी नव्हती किंवा तू स्वतःलाच परवानगी दिली नाहीस. पण आता वेळ आली आहे. जग बदलायला नको, तू बदल. तुझ्या पायात अडथळे येतील, पण ते अडथळे म्हणजे थांबण्याचे चिन्ह नाहीत, ते दिशा बदलण्याची खूण आहेत. तू ज्या दिवशी स्वतःला उभं करशील ना, तेव्हापासून तुझ्या आयुष्यातलं प्रत्येक नातं, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक दिवस नव्या अर्थाने परत जन्म घेईल. तू स्वतःसाठी उभं राहशील तेव्हा तुझ्या मुलींना शिकायला मिळेल की स्त्री म्हणजे त्याग नाही, ती सामर्थ्य आहे. तुझ्या मुलांना कळेल की स्त्री म्हणजे दुर्बळ नाही, ती दिशा आहे, ती प्रकाश आहे. समाज तुला वेगवेगळ्या चौकटीमध्ये बसवतो, हे कर, ते करू नकोस, पण त्या चौकटीत तू किती कसली आहेस हे कुणाला दिसत नाही. आणि कदाचित तूही त्या चौकटीत वर्षानुवर्ष बसत राहिलीस, पण एका दिवशी तुला जाणवलं असेल मी माझ्या जगण्यात कुठेच दिसत नाही. ही जाणीव जिथे सुरू होते तिथेच स्वावलंबनाचा जन्म होतो. तुला कळतं की तू गुंतलेली, बांधलेली, थकलेली, हरवलेली नाही, तू फक्त झोपलेली आहेस आणि उठण्याची वेळ आली आहे. तुझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस तू इतक्या धैर्याने जगली आहेस की ते धैर्य तुलाच अनेक वर्षांनी दिसतं. पण आता हे धैर्य फक्त
जगण्यासाठी नको, ते धैर्य उभं राहण्यासाठी वापर, शिकण्यासाठी वापर, कमावण्यासाठी वापर, स्वतःचं नाव बनवण्यासाठी वापर. कारण जेव्हा तू स्वतःवर काम करतेस ना, तेव्हा तुझ्या आतून एक नवीन स्त्री जन्माला येते, जिला नकाराची भीती नसते, लोकांच्या बोलण्याची पर्वा नसते आणि अपयशाची लाज नसते. आणि ही स्त्री, ही नवीन तू, तीच तुझी खरी ओळख आहे. तुला कधी वाटलं आहे का की तूही उंच भरारी घेऊ शकतेस? हो, शकतेस. तू जिथे आज उभी आहेस तिथून तुझा प्रवास सुरू होऊ दे. तुला सगळं एकाच दिवशी जमणार नाही, पण पहिलं पाऊल आज टाकलं पाहिजे. तुझ्या आयुष्यातला बदल कोणीतरी येऊन करणार नाही, तो बदल तूच निर्माण करशील. आणि जेव्हा तू ते करशील तेव्हा जगच तुझ्या बरोबर बदलेल. तुझं हसू परत येईल, तुझा आत्मविश्वास परत येईल आणि तुझ्या डोळ्यात पुन्हा प्रकाश दिसेल. तू स्वतःच्या आयुष्याची चालक होशील, प्रवासी नाही. तू तुझा मार्ग ठरवशील, लोक नाही. तू तुझ्या स्वप्नांना जीवन देशील, परिस्थिती नाही. आणि हेच आहे स्वावलंबन. स्वावलंबन म्हणजे फक्त आर्थिक स्वतंत्रता नाही. स्वावलंबन म्हणजे मनाची स्वतंत्रता, विचारांची स्वतंत्रता, अस्तित्वाची स्वतंत्रता, आणि ती तुझ्या हक्काची आहे. आणि बघ, जेव्हा तू स्वतःला ओळखायला लागशील ना, तेव्हा तुला प्रथम जाणवेल, मी आतापर्यंत स्वतःचं किती कमी मूल्य मानलं होतं. तुझ्या आयुष्यात किती लोकांनी, किती घटनांनी, किती शब्दांनी तुला कमी केलं. तुझा आत्मविश्वास मोडला, तुला तुझ्या किमतीबद्दल संभ्रमात टाकलं. पण तुला माहितीये, त्या कुणाच्याही शब्दांना, कुणाच्याही मतांना तुझी ओळख ठरवण्याचा अधिकारच नव्हता. पण तू मात्र वर्षानुवर्ष ते ओझं वाहिलंस की मी एवढी काही खास नाही, मी काही करू शकत नाही, माझ्यामुळे काय होणार. तू स्वतःबद्दल किती कठोर होतीस हे तुला कधी जाणवलंय? तुला इतरांसाठी दया होती, प्रेम होतं, समजूत होती, पण स्वतःकडे मात्र कधी प्रेमाने पाहिलंस? किती वेळा तू आरशात स्वतःच्या डोळ्यात बघून म्हणालीस, मी पुरेशी आहे? फार कमी वेळा, कदाचित कधीच नाही. कारण तुझ्या सभोवती नेहमीच अपेक्षांचे डोंगर रचले जात होते. मुलगी म्हणून, पत्नी म्हणून, आई म्हणून, सून म्हणून, नात म्हणून. पण मी म्हणून जगायला कोण जागा देत होतं? कोणी नाही. आणि आता तुला हा प्रश्न पडतोय, मी स्वतःसाठी जगायला सुरुवात केली तर लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील हा प्रश्नच स्त्रीला स्वतःपासून सर्वाधिक दूर ठेवतो. पण तुला एक सत्य सांगते, लोकांना तुझ्या आनंदात कधी रस नव्हता आणि तुझ्या दुःखात कधी वेळही नाही. म्हणून तूच तुझ्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला हवीस. तू आजवर जी जगलीस ते इतरांसाठी होतं, पण आता तू जगशील तुझ्यासाठी. कारण ज्या दिवशी तू स्वतःला प्राधान्य देशील ना, त्या दिवशी तुझ्या आयुष्याचा प्रवासच बदलून जाईल. तुझ्या छातीत वर्षानुवर्ष अडकलेली हुरहुर, धडधड, घुसमट ती सगळीकडे विखरेल आणि तिच्या जागी स्थैर्य, शांतता आणि स्वाभिमान उभा राहील. तू विचार करतेस, मी सुरुवात कुठून करू? सुरुवात खूप मोठी नसते. सुरुवात म्हणजे आपणालाही काहीतरी हक्क आहे यावर विश्वास ठेवणं. ज्याप्रमाणे तू इतरांच्या हाताला धरून त्यांना उभं करतेस, तसंच स्वतःलाही आधार दे. तुला काय शिकायचंय, काय कमवायचंय, काय साध्य करायचंय, कुठे पोहोचायचंय, त्याची छोटीशी यादी तयार करून ठेव आणि त्या यादीतलं पहिलं पाऊल उचल. तुझ्या आतल्या भीती एकदम नाहीशी होणार नाही, पण त्या भीतीतूनच तू चालू शकतेस. तू कधी पाहिलंस का, लहान बाळ चालायला शिकतं तेव्हा त्याला किती वेळा पडावं लागतं, पण प्रत्येक वेळी ते पुन्हा उठतं. कारण त्याला पडण्याचं महत्व समजत नाही, त्याला फक्त चालायचं असतं. तूही तसंच कर. पडण्याची चिंता करू नको, उठण्याचा संकल्प कर. काही लोक तुला थांबवतील, म्हणतील कशाला एवढं, आता या वयात काय, घर आहे, जबाबदाऱ्या आहेत. पण त्यांना माहित नाही की एका स्त्रीच्या मनात जेव्हा माझ्याही आयुष्याला अर्थ हवा ही जाणीव पेटते, तेव्हा त्या जाणीवेचं इंधन काहीही विझवू शकत नाही. तू ही जाणीव जागवली आहेस, म्हणूनच तू आज स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहतेस. तू जेव्हा उभी राहशील तेव्हा तुझ्या मागे एक नाही शेकडो स्त्रिया उभ्या राहतील. कारण तू ज्यांचं स्वप्न बघतेस तीच स्वप्न हजारो स्त्रियांनी दाबून ठेवली आहेत. तू जेव्हा स्वतःला मुक्त करतेस तेव्हा तू फक्त एक नाही, एक संपूर्ण पिढी मुक्त करतेस. तुझं स्वावलंबन हे फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या मुलींसाठी आहे, जेणेकरून त्या तुझ्यासारख्या कधीच स्वतःची किंमत विसरणार नाहीत. तुझ्या मुलांसाठी आहेत, जेणेकरून त्यांना कळेल की स्त्री हा आधार नाही, स्त्री स्वतःचा डोंगर आहे. तुझ्या घरासाठी आहे, कारण स्वावलंबी स्त्री घर मोडत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते तुझ्या आत्म्यासाठी आहे, तुझ्या ओळखीच्या पुनर्जन्मासाठी आहे. आज तू जिथून सुरुवात करशील तिथूनच तुझं नवं जग बांधायला लागेल. तुला वाटेल मार्ग लांब आहे, पण लक्षात ठेव, लांब मार्गच जास्त सुंदर दृश्य दाखवतात. तू आज एक पाऊल टाक,
उद्या दुसरं, परवा तिसरं आणि मग पाहता पाहता तू जिथं स्वतःला कधीच पाहिलं नव्हतं तिथे उभी असशील. लोक नाव घेतील, लोक बदलतील, परिस्थिती झुकतील आणि तुझ्या डोळ्यात स्वाभिमानाचं तेज असेल, कारण तू स्वतःला शोधलं आहेस. तू स्वतःसाठी जन्मली आहेस आणि जगातल्या कोणत्याही शक्तीकडे तुला थांबवण्याचं बळ उरणार नाही. आणि म्हणूनच आज या क्षणी एकदा स्वतःच्या छातीवर हात ठेवून शांतपणे सांग, हो मी महत्वाची आहे, मी सामर्थ्यवान आहे, मी माझ्या आयुष्याची दिशा स्वतः ठरवणार आहे. आयुष्य तुझी वाट बघतय, स्वप्न तुझ्या दारात उभी आहेत आणि तुझ्यातली ताकद म्हणते आहे फक्त पहिलं पाऊल टाक. त्या पहिल्या पाऊलानंतर जग बदलत नाही, तू बदलतेस. आणि जेव्हा स्त्री स्वतःला बदलते तेव्हा तिचं जग मात्र नक्कीच बदलतं. म्हणून आता उठ, डोळ्यातली भीती पुस, मनातलं स्वप्न उजळ, एक दीर्घ श्वास घे आणि सुरुवात कर तुझ्या स्वतःच्या आयुष्याची. कारण शेवटी तू जिथे स्वतःसाठी उभी राहतेस तिथूनच तुझा खरा प्रवास सुरू होतो. धन्यवाद.